तुम्ही खरोखरच मनापासून कोणावर प्रेम करत असाल तर ही स्टोरी नक्की ऐका. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ही लव्ह स्टोरी अशी आहे. आज सायलीचा बर्थडे होता. तिचा मनीषवर पूर्ण विश्वास होता. तो आज तिला लग्नासाठी प्रपोज करणार. मनीषने सायलीला वचन दिले होते. बर्थडेच्या दिवशी तिला हिऱ्याची अंगठी घालून लग्नासाठी प्रपोज करणार होता. बर्थडेच्या दिवशी सगळे नातेवाईक व मित्रमैत्रिणी आले होते. वातावरण आनंदाचे होते. पण मनीष अजून आला नव्हता. सायली त्याची आतुरतेने वाट पाहत होती. तिच्यासाठी आज खूप आनंदाचा दिवस होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडला तर समोर मनीष उभा होता. मनीषही खूप खुश दिसत होता. सॉरी सायली, मला खूप यायला उशीर झाला ना. ठीक आहे, सायली बोलते. पण माझे गिफ्ट कुठे आहे? हॅपी बर्थडे सायली, हे घे तुझे गिफ्ट. अरे, हे काय गिफ्ट आणले आहेत तू माझ्यासाठी? टेडी बेअर? तू मला हिऱ्याची अंगठी आणणार होता ना आणि प्रपोज करणार होता लग्नासाठी. मला नाही पाहिजे हे गिफ्ट. असे बोलून तिने गिफ्ट खिडकीच्या बाहेर फेकून दिले. सायलीला मनीषचा खूप राग आला होता. सायलीनी फेकलेले टेडी बेअर आणण्यासाठी मनीष 150 पायऱ्या उतरून रोडवर गेला. टेडी बेअर रोडवर पडलेले होते. मनीष टेडी बेअर उचलत असताना मागून एक ट्रकने येऊन त्याला उडविले. मनीषचा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला होता. हॉस्पिटलमध्ये जाण्या अगोदरच मनीषचा मृत्यू झाला. सायलीला कळाल्याबरोबर हॉस्पिटलमध्ये जाते. मनीषची डेड बॉडी बघून ती खूप रडू लागते. हे माझ्याकडून काय झाले? मी टेडी बेअर फेकला नसता तर मनीषचा अपघात झाला नसता. आता तो माझ्याबरोबर असता. हे मी काय करून बसले? मी माझ्या मनीषला कायमचे गमावले. ती खूप रडत होती. मनीषच्या डेड बॉडीच्या बाजूला टेडी बेअर होता. सायली टेडी बेअर हातात घेऊन ती अजून जास्त रडायला लागली होती. ती मनीषला खूप मिस करायला लागली होती. तेवढ्यात नकळत तिच्या हातातून टेडी बेअरवरचे बटन दाबले गेले. त्याच्यातून मनीषचा आवाज आला. सायली, माझ्याशी लग्न करशील? त्याच्यातून हिऱ्याची अंगठी बाहेर आली. सायली आता खूप मोठ्याने रडू लागली होती. मनीष, मला माफ कर. मी असे नव्हते वागायला पाहिजे होते तुझ्याबरोबर. सायलीला तिच्या वाईट वागणुकीमुळे खूप पश्चाताप झाला होता. सायली आता कितीही रडली किंवा त्याला कितीही हाका मारल्या तरी आता मनीष तिला कधी भेटणार नव्हता. तो तिच्यापासून खूप लांब गेला होता.
मुलींनो, मुलांनो, खरे प्रेम नशीबवान लोकांना भेटते. त्याचा आदर करा, त्याला जीवापाड जपा. राग यायच्या पहिले शांतपणे विचार करा. इगो बाजूला ठेवून निर्णय घ्या. चुकी झाली असेल तर माफी मागायला शिका. माफी मागितल्याने कोणीही लहान होत नसते. कधी काय होईल आपण सांगू शकत नाही. वेळेचे चक्र आपल्या हातात नसते. खुश राहा, आनंदात राहा. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.